नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी टॅम अकलूज. मित्रांनो, राजकारणात राजकारण्यांची काही सांकेतिक भाषा असतात. त्याप्रमाणे आपल्या राजकारणात जो कोणी आपला प्रतिस्पर्धी उभा राहतोय, आपल्या विरोधात उभा राहतोय, आपल्या विरोधात प्रचार करतोय, अशांसाठी त्यांची एक सांकेतिक भाषा आहे. हे आलेलं पार्सल, ते मग ते दुसऱ्या गावावरून आलेलं असेल, दुसऱ्या विभागातून आले असेल, पण ते पार्सल पाडून पराभूत करून त्याला त्याच्या घरी गावाकडं परत पाठवायचं असते. अकलूजमध्ये पण ती चर्चा चालू आहे, अगदी उघड. हे आता डोक्यावरून पाणी चाललंय. एक काळ होता, मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना प्रचंड मतांनी निवडून येण्यासाठी मदत केलेली होती. हे कुणीही सत्य नाकारणार नाही. परंतु पुढे आता त्यांच्यामध्ये काही गोष्टी पटल्या नसतील आणि त्याच्यानंतरच्या काळात मात्र जे प्रतिस्पर्धी होते पूर्वीचे, म्हणजे मोहिते पाटलांचे, ते उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांच्या पक्षात आले आणि ते आमदार पण आहेत ना सध्या. मग अशा वेळी प्रश्न पडतोय की मग इथं आपल्या अकलूज भागात कोणतं पार्सल सध्या धुमाकूळ घालते. अर्थात माझ्या अंदाजाप्रमाणे ते राम सातपुतेंच्या बाबतच बोलत असावेत आणि आहेत सुद्धा. मग आता त्यांना राजकारणात पराभूत करणं किंवा त्यांना नामोहरम करणं शक्य नसल्यास मग त्याला राजकीय दृष्ट्या कायमच बर्बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग तशा समोरच्या त्या उमेदवाराला आलेलं पार्सल परत पाठवायचं, अशी एक सांकेतिक भाषा चालते. आता हे ज्या पार्सल विषयी मी बोलत होतो, पार्सल परत पाठवायचे. आता हे पार्सल म्हणजे काय? साहजिकच आहे, राम सातपुते यांच्या राजकारणाचं जे काय चाललेलं आहे ते पण BJP या पक्षातर्फे ते काम करत आहेत. मग साहजिकच आहे की मग ते पण विचार करतील ना, आपण काय करायचं की बाबा यांना अशा पद्धतीने त्यांचं व्यूहरचना करायची की ते स्वतः कंटाळून मला हा विभाग नको, दुसरीकडे जायचंय असा विचार करते. पण तुम्हाला मित्रांनो गंमत माहिती आहे का? राम सातपुते हे बोललं जातं की विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत आणि ते RSS विचारसरणीचे आणि राष्ट्र संघाच्या पठडीतले असल्यामुळे त्यांचा तसा अभ्यास दाटक आहे आणि त्यांनी इथं बंगला बांधल्याचे बोलले जाते माळशिरस तालुक्यात, आणि ते मात्र कायम स्थायिक होण्यासाठी आले, त्यामुळे ते सुद्धा जोरात प्रयत्न करणार ना. मग आता खरी गंमत अशी आहे, आता बघायचं आहे आपल्याला की नक्की कोण पुढं राजकारणात नामोहरम होते. कारण सध्याच्या काळात म्हणजे सत्ताधारी पक्ष जे आहे सध्या महाराष्ट्रात, BJP आणि त्यांचे कुणी अलायन्स असतील त्यांची ताकद राम सातपुतेच्या पाठीमागे आहे. शिवाय केंद्र सरकारमधून मोदी साहेबांचं पाठिंबा असणार आहे, हे तर उघडच आहे. म्हणजे ते सुद्धा ते राजकारणात ती ताकद वापरू शकतात.
मग अशा वेळी जे गोरे साहेब आहेत, आता मी पूर्ण नाव घेणार नाही, पण ते दैवडी मान खटाव या भागात ते काहीतरी राजकारणातले प्रसिद्ध नाव आहे. शिवाय महाराष्ट्र राज्यात ते मंत्रिमंडळावर असल्यामुळे त्यांचं नाव पण आहे असं म्हणतात. आता होतंय काय नेमकं, की सध्या कुणाचं काय चाललंय, कुणाचं राज्य आहे, कुणाचं सरकार आहे, कुणालाच सांगता येणार नाही. कारण पेपरवाले काय ठराविक ठिकाणी काही बातम्या येत आहेत आणि जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल काही, तर तिथं काय बोलायला कामच नाही. इतके काय 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 चाललेलं असते की नक्की काय आहे, खरं काय खोटं काय समजून येणं कठीण होऊन बसतं. आता ज्याला आपण स्टँडर्ड अगदी बातमीपत्र म्हणायचो पूर्वीचे, म्हणजे मोठमोठे दैनिक वगैरे चालायचे, त्यांच्या नावाने काय जे चालतात चॅनल, त्याच्यावरूनच कळालं तर कळतं, जर ती बातमी दिली गेली तर. अन्यथा मग काय चांगलंच चाललंय आपलं. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, खरं काय तुमचं तुम्ही ते हुमानं ओळखायचं आणि आपापल्या पद्धतीनं काम करत राहायचं. मित्रांनो, प्रश्न असा आहे थोडक्यात असं, की आपण काय चांगलं काम करून त्यांच्यापेक्षा वरचढ व्हायचं आणि आपण स्थानिक आहोत, मग आपल्या स्थानिकाची ताकद त्या मानाने खूप मोठी असणार आहे. हा एक कॉन्फिडन्स म्हणा वाढल्यामुळं कदाचित इथून पुढं होणारं राजकारण हे फार मजेशीर असणार आहे. सध्या तर केंद्रात काय चालू आहे, राज्याच्या पातळीवर काय चालू आहे, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ते ताकद कशी चालवत आहेत, वाढवत आहेत, ते पण ज्यांना थोडं बहुत राजकारण समजते त्यांच्या लक्षात येत असते. पण कामापेक्षा बाकीचे धंदे फार चाललेत अशी चर्चा असल्यामुळे काही म्हणा, त्यांचे बोलणारे भरपूर आहेत, वक्ते म्हणा, लोक म्हणा, आणि भाषा तर अशी आहे की काय म्हणजे मिळवून घेण्याचे राहू द्याच, पण तोडण्याचीच भाषा बऱ्याच वेळा दिसते. आता हे काय तोडतायत, कसं तोडतायत ते बघण्यासारखं राहील. पुढचं राजकारण येणारं हे 2026 साल, म्हणजे इथून पुढचं राजकारण जानेवारी महिन्यापासूनचं फार वेगळं राहील अशी चर्चा लोकात चालते. आता गंमत अशी आहे की मोहिते पाटलांच्या राजकारणाबद्दल इतकं उघड बोलणारे या तालुक्यात पहिल्यांदाच हे राम सातपुते दिसून आले. ही न लपवण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात राम सातपुतेंचं करिअर आतापर्यंत इथं म्हणजे मिस्टर क्लीन सारखं जपलंय त्यांनी, असं त्यांचे तर लोक म्हणतायत. आता गंमत अशी आहे की आता राजकारण त्यांचंच असं नव्हे, सगळ्यांचंच महाराष्ट्र पातळीवर एकमेकांचे उणी-दुणी काढण्यातच चाललंय सगळं. आता पुण्यात कुणी कुठली जागा घेतली, कुणी कुणाचा भूखंड लाटला, कुणाचं काय चाललंय, कुणाची म्हणजे लोक गुंड दादागिरी करतायत वगैरे, अशा काही चर्चा चालू असतात आणि त्याच्यात लपवण्यासारखं असं काही नाही आहे. त्याच्यात तुम्हाला जर तुम्ही बातम्या पाहत असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल. पण मित्रांनो, ज्यावेळेस मोहिते पाटील हे खरोखर मनापासून लक्ष घालतात, त्यावेळेस असं म्हटलं जातं की राजकारणात ते कोणालाही ऐकणार नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. अर्थात सातपुते साहेबांना त्यांनी मागच्या वेळेसच दाखवलेलं आहे काय खरी झलक आहे ती, बरोबर आहे का? आज शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षात ते असल्यामुळे आणि लोकांचा कल त्या पक्षावर असल्यामुळे सध्या चालू आहे. आपण फक्त येणाऱ्या काळात आपण बघूया की ह्याच्यात खरं कोण जिंकते आणि कोणतं पार्सल पाठवलं जाते. ओके.